पहिली महत्त्वाची ब्रेकिंग बातमी। पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू झालाय। हडपसरमध्ये 5 जणांचा विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली आहे। या प्रकरणी मुख्य आरोपी कर्नल सिंह विरखासह 8 जणांना अटक करण्यात आली, तर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून योगेश वानखेडेला अटक करण्यात आली आहे। पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे। या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून देखील दखल घेण्यात आलेली आहे। कुणाचीही गय करू नका, कठोर कारवाई करा असे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेत। यातील मुख्य आरोपी जो आहे कर्नल सिंह विरखा याला अटक करण्यात आली आहे। याच्यासोबत सध्या 8 जणांना देखील अटक करण्यात आलेली आहे। 14 जणांच्या मृत्यू प्रकरणी 8 जणांना अटक करण्यात आली आहे। तर मुख्य आरोपी कर्नल सिंह विरखा याच्या घराबाहेरून आमचे प्रतिनिधी रणजित जाधव हे आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। रणजित, काय अपडेट? वृषाली, आपण पाहिलं तर 7 जणांच्या मृत्यूला कारणीभूत असलेला जो कर्नल सिंग विरखा आरोपी आहे त्याचं घर आपण पाहू शकतो की या ठिकाणाहून तो दारू विक्री जी आहे ती या ठिकाणी करत होता। आपण पाहू शकतो की दारूच्या बाटल्या असतील, त्याचप्रमाणे पाण्याची टाकी वगैरे संपूर्ण परिसर जो आहे तो दुर्गंध या परिसरात दारूची पसरलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहिलं तर काल या ठिकाणी दारू पिल्यानंतर 7 ते 8 जणांचा जो आहे तो या ठिकाणी दुर्दैवी असा मृत्यू झाला होता। त्याला कारणीभूत असलेला हा जो कर्नल सिंग जो आहे त्याला पोलिसांनी आता बेड्या ठोकलेल्या आहेत। मात्र 7 जणांचे बळी गेल्यानंतर प्रशासन जे आहे ते आता खडबडून जागं झालेलं आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहू शकतो की संपूर्ण परिवार जो आहे तो त्याचा आता या ठिकाणून गायब आहे। कर्नल सिंह असेल किंवा त्याचे 2 मुलं असतील, त्याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी जे आहे ते अटक केलेली आहे। त्यांची कसून अशी चौकशी सुरू करण्यात आली आहे। कुठल्या ठिकाणाहून ही दारू आणली, कुठल्या प्रमाणात ही दारू जी आहे ती विक्री करण्यात आली, काय त्याच्यामध्ये भेसळ करण्यात आली होती, अशा अनेक। नक्कीच, धन्यवाद रणजित तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। हडपसरमध्ये 5 तर पिंपरी चिंचवडमध्ये 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली। या प्रकरणी मुख्य आरोपी कर्नल सिंह विरखासह 8 जण अटकेत आहेत। तसंच राज्य उत्पादन शुल्क विभागाने योगेश वानखेडेला अटक केली आहे। योगेश वानखेडेने दारूत मिथेनॉल मिसळल्यामुळे दुर्घटना घडल्याची माहिती आहे। योगेश वानखेडे दारू वितरित करण्याचं काम करायचा। माझं पोलीस आयुक्तांशी बोलणं झालेलं आहे। कुठल्या ठिकाणी हे तयार झालं आहे ते देखील त्यांनी शोधून काढलेलं आहे। जे काही याच्या पाठीमागचे लोक आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे। जे लोक आता थोडे सिरियस आहेत त्यांना मेडिकल हेल्प देऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न चाललेला आहे। ज्या ठिकाणी हे सगळं तयार झालेलं आहे त्याच्या पाठीमागे कोण कोण आहे हे देखील पोलीस शोधून काढतायत। 8 लोक अटक झाल्यात, अजून काही लोक अटक होऊ शकतात। 100% पूर्ण साखळी शोधून आणि त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल, कारण हा एक प्रकारे ही हत्याच आहे। त्यामुळे अतिशय कडक अशा प्रकारचे त्यांच्यावर कलम लावण्यात आले। विषारी दारू प्रकरणात पीडित कुटुंबीय टाहो फोडतात। रोहित पवारांनी ससूनमध्ये पीडित कुटुंबियांची भेट घेतली। दारू शिवाय त्याचं कटतच नव्हतं, त्याला दारू शिवाय तो पाण्याचा घोट सुद्धा पित नव्हता। दारू पाहिजे पहिली त्याला, दारू पिल्यावर जेवत पण नव्हतं, तो असा चिवून झोपायचा। 2-2 दिवस म्हणलं तरी जेवत नव्हता दारू शिवाय। ही दारू हडपसरच्या लमान तांडापासून ती दारू सप्लाय झाली होती आणि याचा पाळामुळा माननीय पोलीस विभागाच्या अधिकारी यांनी केलेला आहे। त्याच्यामध्ये 8 लोकांना ताब्यामध्ये घेतलेत पोलीस अधिकाऱ्यांनी, पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी। हडपसरमध्ये पोलीस स्टेशन पासून 400 मीटरवर खोटी दारू बनवली जाते। ती जहरीली दारू तिथं बनवली गेली। आता पोलीस स्टेशनच्या जवळ जर अशा पद्धतीने चोऱ्या होत असतील आणि तुम्ही झोपत असाल तर मग लोकांनी काय समजायचं? म्हणजे पोलिसांचा कुठं ना कुठंतरी या घाणेरड्या धंद्याला पाठिंबा आहे। पोलिसांकडून 3 ठिकाणी कारवाई करण्यात आली। फॉरेन्सिक पथक दापोडी पोलीस स्थानकात असून त्यांच्याकडून विषारी दारूच्या सॅम्पलची तपासणी करण्यात येते। बाजूचे पोलीस युनिटला तपासामध्ये जी गोष्टी समोर आलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही या प्रकरणात
कल्पेबल होमिसाईड नॉट अमाउंटिंग टू मर्डर, पॉयझनिंग आणि इलिसिट लिकर या कलमाखाली एक गुन्हा आम्ही इथे दाखल करत आहे. त्याचे तपास तात्काळ युद्धपातळीवर ऑलरेडी सुरू आहे. त्याचे तपास होईल.